परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 13 मार्च। ध्यान साधना। भगवत भेटीसाठी ध्यान ही एक प्रमुख साधना आहे। ध्यान केवळ ग्रंथातून माहिती घेऊन त्याप्रमाणे करण्याची गोष्ट नाही। कदाचित कोणा एखाद्याच्या बाबतीत तशी सुरुवात असू शकेल, पण ध्यान हे अनुभूती संपन्न व कृपाळू अशा सद्गुरूंकडून शिकावे। ध्यान म्हणजे साक्षीत्वाचा अभ्यास। ध्यान म्हणजे मनरहित स्थिती। अंततः ध्यान म्हणजे परमात्म्याशी एकरूपता। पण केवळ ध्यानासाठी बसला आणि साक्षीत्व साधले किंवा लगेच मनाची निस्तरंग अवस्था प्राप्त झाली असे होत नाही। त्यासाठी शारीरिक मानसिक तयारी व्हावी लागते। नाहीतर साधकाला असा अनुभव येतो की ध्यानासाठी म्हणून स्वस्थ डोळे मिटून बसला की लगेच विचार सुरू होतात। डोळे उघडे असताना येणार नाहीत, इतके जास्त विचार डोळे मिटल्यावर येतात। त्यावेळी सावधपणे प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवायला लागते की मी साक्षी आहे। मी विचारांबरोबर वृत्तींबरोबर वाहत जाणार नाही। मी साक्षी आहे ही देखील एक वृत्तीच आहे, पण बाकीच्या वृत्ती नाहीशा करण्यासाठी ती धारणा करावी लागते। नाथ संप्रदायामध्ये गुरुपदिष्ट साधना करत ध्यानाला बसताना सुरुवातीला आपण सद्गुरूंचे महान भगवंतांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो, तसेच त्यांना वंदन करतो। त्यानंतर गुरुपरंपरेचे श्लोक म्हणतो। बाहेर इतस्ततः विखुरलेले मन या सर्व श्लोकांवर एकाग्र करतो। श्लोकांच्या अर्थामुळे अंतःकरणात भाव जागृत व्हावेत असा हेतू असतो। अत्यंत शरणागत भाव ठेवून सद्गुरू स्मरण करत असताना सद्गुरू आपल्या समोर विराजमान आहेत। आपण त्यांची थोडक्यात पण भावपूर्ण रीतीने पूजा करत आहोत। ते आपल्याला कृपाशीर्वाद देत आहेत। अशा भावाने त्यांच्या चरणी आपण लीन होतो। नंतर आपण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असा आत्माच आहोत असा दृढ भाव ठेवून सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचे उच्चारण करतो, जेणेकरून आपण म्हणजे देह मन बुद्धी नसून सच्चिदानंद स्वरूप आत्माच आहोत हा विचार अंतःकरणात पक्का व्हावा। त्यासाठी मनाला सोहम तो परमात्माच मी आहे अशा अर्थाचे आलंबन देऊन श्वासावर मन केंद्रित करतो। हे श्वास घेतेवेळी आपले सगळे अस्तित्व जणू त्या श्वासावर पणाला लावलेले आहे अशीच एकाग्र भावना ठेवतो। अशा रीतीने 8-10 श्वास घेतले म्हणजे मी परमात्म स्वरूप आहे हा भाव अधिक पक्का व्हायला मदत होते। साधकाने मी परमात्म स्वरूप आहे हा निश्चय बळकट केलेला असावा आणि मग आज्ञाचक्रापाशी 2 भुवयांच्या मध्ये लक्ष ठेवून मी मनात येणाऱ्या विचारांचा साक्षी आहे असा साक्षी भाव धरून बसावे। आता ध्यानामध्ये साक्षीत्वाने उठणारा विचार सोडून देण्याचा अभ्यास करायचा आहे। विचारांकडे अलिप्तपणे पाहिल्यामुळे ध्यानामध्ये उठलेला विचार गळून पडेल। त्या विचारातून आणखी प्रतिविचार निर्माण होणार नाही, कारण पहिल्याच विचाराला प्रतिसाद मिळालेला नाही। विचार नाहीसा झाला की 2 विचारांच्या दरम्यान क्षण क्षण निस्तरंग अवस्था प्राप्त होते। आता समोर जर दृश्य नाही, समोर निस्तरंग स्थिती आहे,
तर मग आता तो साक्षी तरी कोणाचा? त्यामुळे तेथे साक्षीत्वही राहत नाही. मग उरते ते केवळ शुद्ध स्वरूप. ध्यानाने मी सच्चिदानंद आत्मस्वरूपच आहे असा बोध होतो. सद्गुरूंनी अनुग्रहाच्या वेळी मोठ्या कृपाळूपणे दाखवलेल्या मार्गामुळे व त्यावरून नित्य व दीर्घकाळ केलेल्या वाटचालीमुळे हा बोध प्राप्त होतो. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.